सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. मित्रांनो, संत तुकाराम महाराज म्हणतात की विटेवर उभ्या असलेल्या विठुरायाचे ध्यान हेच माझे सर्व सुख आहे. आज आपण विठ्ठलाच्या चरणाचे महत्त्व जाणून घेणार आहोत. त्या चरणामध्ये असे काय सामर्थ्य आहे की लाखो वारकरी वर्षानुवर्ष पायी चालत पंढरपूरला येतात. चला जाणून घेऊया. मित्रांनो, पंढरपूरला जाणारा प्रत्येक वारकरी एक गोष्ट आवर्जून करतो आणि ती म्हणजे विठुरायाच्या चरणाकडे प्रेमाने पाहतो. अनेक भक्तांना वाटतं की विठ्ठलाचे मुखदर्शन जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्यांच्या पायाचे दर्शनही महत्त्वाचे आहे. पण असे का? यामागे एक सुंदर कथा आणि खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. मित्रांनो, पंढरपूरचा इतिहास पुंडलिकाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पुंडलिक हा आपल्या आई वडिलांची अत्यंत श्रद्धेने सेवा करणारा भक्त होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू स्वतः त्याला भेटण्यासाठी आले. त्यावेळी पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता. देव दारात उभे राहिले, पण पुंडलिकाने सेवा अर्धवट सोडली नाही. त्याने जवळची एक वीट देवाकडे सरकवली आणि नम्रपणे सांगितले, प्रभू, कृपा करून या विटेवर उभे राहा, मी सेवा पूर्ण करून येतो. त्यानंतर भगवान त्या विटेवर उभे राहिले. हात कमरेवर ठेवून ते भक्ताची वाट पाहत राहिले. तेच आजचे विठ्ठल. मित्रांनो, त्या दिवसापासून विठ्ठलाचे चरण त्या विटेवर स्थिर झाले आणि म्हणून वारकरी मानतात की हे केवळ देवाचे पाय नाहीत, तर भक्तांसाठी देवाने घेतलेल्या प्रतीक्षेचे प्रतीक आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई अशा अनेक संतांनी विठ्ठलाच्या चरणाचे महत्त्व आपल्या अभंगामध्ये गायले आहे. भक्तिमार्गात चरणी लीन होणे म्हणजे अहंकार सोडणे. जो देवाच्या चरणी जातो त्याचे मन नम्र होत असतं. म्हणून विठ्ठलाच्या पायाचे दर्शन म्हणजे केवळ दगडी मूर्तीचे दर्शन नाही, तर नम्रता, समर्पण आणि भक्तीचे दर्शन आहे. आणखी एक श्रद्धा अशी सांगितली जाते की विठ्ठलाच्या चरणी सर्व तीर्थांचे पुण्य एकवटलेले आहे आणि म्हणून अनेक वारकरी प्रथम चरण दर्शन घेतात आणि मग विठ्ठलाचे मुखदर्शन करतात. वारकरी म्हणतात, डोळे भरून विठ्ठल पाहावा, पण मन भरून त्यांच्या चरणी राहावे. मित्रांनो, विठ्ठलांच्या पायाकडे पाहताना आपण एका महान सत्याची आठवण ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे देव मोठा असला तरी तो आपल्या भक्तांसाठी थांबत असतो, वाट पाहत असतो आणि प्रेमाने उभा राहतो. आणि म्हणूनच पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात एकच भावना असते आणि ती म्हणजे, देवा, तुझ्या चरणी माझे जीवन अर्पण हो. हीच विठ्ठलाच्या पायाच्या दर्शनामागची खरी भक्ती, खरा अर्थ आणि खरे रहस्य आहे. मित्रांनो, विठ्ठलाच्या चरणाचे दर्शन म्हणजे केवळ दर्शन नाही, तर नम्रता, सेवा आणि भक्तीचा संदेश आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.